दिवाळीत प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचं दिसून येतंय। दिवाळी सणाच्या काळात ठाणे शहरातून मोठ्या प्रमाणावर नागरिक गावी रवाना झाल्यानं ठाणे परिवहन सेवेच्या उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचं सांगण्यात येतंय। सणाच्या 4 दिवसात प्रवाशांची संख्या घटल्यानं परिवहन सेवेचं सुमारे 32 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय। 18 ऑक्टोबर रोजी 8,281 प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून 27,29,999 रुपयांचं उत्पन्न टीएमटीला मिळालं होतं। परंतु दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणावर घसरली। 20 ऑक्टोबरला फक्त 2,510 प्रवाशांनी प्रवास केला आणि त्यातून 18,13,349 रुपये इतकंच उत्पन्न मिळाले। 21 ऑक्टोबर रोजी 2,721 प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून 19,72,826 रुपये। 22 ऑक्टोबरला 3,459 प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून 15,92,840 रुपये, तर 23 ऑक्टोबरला 3,144 प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून 19,90,102 रुपये इतकं उत्पन्न मिळालं होतं। सणासुदीच्या काळात नागरिक गावी जाणं किंवा कुटुंबासोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देतात, त्यामुळे या काळात प्रवाशांच्या संख्येत घट होते। परिणामी नेहमीपेक्षा कमी तिकीट विक्री झाली आणि आर्थिक तुटीचा फटका ठाणे परिवहन सेवेला बसला। परिवहन सेवा ही ठाणेकरांची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते। अनेक जण या बसमधून नियमित प्रवास करतात। नोकरीनिमित्त अनेक ठाणेकर या परिवहन सेवेच्या बसेसना पसंती देतात, त्यामुळे टीएमटीच्या तिजोरीत दररोज 26 ते 27 लाखाचं उत्पन्न जमा होत असतं। मात्र दिवाळीत त्यात मोठी घट नोंदवली गेली। दररोज 26 ते 27 लाख जमा होणारे हे उत्पन्न आता जवळपास 8 लाखांनी घटल्याचं आकडेवारीवरून समोर आलं। दररोजचं हे उत्पन्न 18 ते 19 लाखांवर घसरलंय, त्यामुळे या कालावधीत टीएमटीचं मोठं नुकसान होतंय।